कुठेही जायचं नाहीयेस तू. सासूबाई हो, काय करताय तुम्ही हे? तुम्ही सानिकावर दबाव आणताय, बळजबरी करताय. तिची सुद्धा त्या घाडगे पाटला बरोबर लग्न करायची अजिबात इच्छा नाही. फक्त तुमच्या दबावामुळे ती मुलगी आज इथे उभी होती. हे बघा, आपण सगळे मिळून काढूया ना काहीतरी मार्ग. पण फक्त समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील म्हणून तुमच्या मुलीचं आयुष्य असं उद्ध्वस्त करू नका. प्लीज प्लीज थांबवा हे सगळं, प्लीज. सानिका, सानिका, अगं रडू नकोस, शांत हो. बस झालं, नको रडूस. हो हो हो, ठीक, रडू नकोस. सानिका, बस झालं आता. उठ, किती वेळ इथे बसून राहणार आहेस? बाजूला हात लावायचा नाही मला. मला तुमच्या खोट्या सहानुभूतीची गरज नाहीये, समजलं? श्रावणी बाळा, सानिका आता प्रचंड मानसिक धक्क्यात आहे म्हणून अशी वागायली. तू तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकस. नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. आपण काही झाले तरी सानिकाचं लगीन त्या घाडगे पाटल्या संकट नाही होऊ द्यायचं. हो, मी तुमच्या बरोबर आहे बाबा. शुभ, तू अचानक घरी कसा आलास? तू तर नोकरी शोधायला गेला होता ना? मला जरा अस्वस्थ वाटलं हो. तब्येत बरी वाटत नव्हती म्हणून आलो मी. हा, जरा ते असं मला शुभू, अंग तापले, ताप आलाय तुला. ताप वगैरे काही नाहीये, तू नको हायपर हो. हायपर काय नको हो. चल डॉक्टर, मी याला डॉक्टरकडे नेते. चल रे. नको, दवाखान्यात बरं होईन मी. अरे शुभू, अजिबात नाही. तुझ्या तब्येतीच्या बाबतीत मी कुठलाही हलगर्जीपणा करणार नाही. चल आता. श्रावणी ऐक ना, बघ, बाहेर गेलो ना परत ओढात आणवील आणि मी खरं सांगू, आराम केला ना माझा ताप निघून जाईल. ऐक माझं. शुभू, आई, अरे आत्ताच खूप मोठ्या आजारातनं बरा झालायस तू, काळजी वाटते मला तुझी. बरं ठीक आहे, डॉक्टरकडे नाही जायचंय तर मग मी तुला तापाची गोळी देते, ती घ्यायची आणि निमूटपणे आराम करायचं, झोपायचं. चल मी गोळी घेतो. तू बस, मी अंथरूण काढते.